फ्युचर डॉक्टर्स. तर आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, तर आपला सगळ्यात पहिला पॉईंट आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. मग सगळ्यात पहिलं आपल्याला डायव्हर्सिटीचं मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे. मग डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर विविधता. आपल्या सभोवताली जी वेगवेगळ्या वनस्पतीच्या स्पीसीज आहेत, प्लांट स्पीसीज आहेत, ॲनिमल स्पीसीज आहेत किंवा इन्सेक्ट आहेत, यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे, डायव्हर्सिटी. क्लिअर आहे का? मग डायव्हर्सिटीत आपण सगळ्यात फर्स्ट पॉईंट काय लिहिलं पाहिजे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम present on earth is called diversity किंवा biodiversity is called biodiversity. क्लिअर आहे का सगळ्यांना? कमी असंही म्हणू शकतो, टोटल नंबर ऑफ स्पीसीज फाउंड ऑन अर्थ इज कॉल्ड डायव्हर्सिटी. अर्थ वरती जेवढ्या ऑल टाईपच्या स्पीसीज आहेत त्या स्पीसीजना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे, डायव्हर्सिटी. मग सेकंड पॉईंट हा पडायला, क्वेश्चन आपल्याला हा पडायला पाहिजे की किती स्पीसीज आहेत अर्थवरती, हाऊ मेनी स्पीसीज आर प्रेझेंट ऑन द अर्थ. तर आपल्याला त्याची रेंज माहित असणं गरजेचं आहे. ती रेंज काय बघा, 1.7 to 1.8 मिलियन 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज प्रेझेंट ऑन अर्थ. अर्थवरती किती स्पीसीज प्रेझेंट आहेत, 1.7 to 1.8 मिलियन. आता 1 मिलियन म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लॅक्स. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकतो 17 to 18 लॅक्स स्पीसीज प्रेझेंट ऑन अर्थ. क्लिअर आहे का सगळ्यांना? 1 मिलियन इज इक्वल टू 10 लॅक्स हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय, 1 मिलियन इज इक्वल टू 10 लॅक्स. हे 1 मिलियन इज इक्वल टू 10 लॅक्स. नंतर आपण जो नेक्स्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे टॅक्झॉनॉमी. आता नेक्स्ट आपण डायरेक्ट टॅक्झॉनॉमीला सुरुवात करूया. पण टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर एखादा आपल्याला अननोन ऑर्गॅनिझम आहे, त्याचं काय करायचं, कॅरेक्टरायझेशन म्हणजे त्याच्या कॅरेक्टरचा स्टडी करायचा, नंतर त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं, नंतर नॉमेनक्लेचर करायचं आणि क्लासिफिकेशन करायचं, म्हणजे वेगवेगळ्या त्याला कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करायचं. ते एवढं सगळं करणे म्हणजे काय, टॅक्झॉनॉमी. आणि टॅक्झॉनॉमी काय, आपली ब्रांच आहे. एक तर आपण ब्रांच ऑफ बायोलॉजी म्हणू शकतो किंवा ब्रांच ऑफ बॉटनी म्हणू शकतो. आपण टॅक्झॉनॉमीची काय डेफिनेशन सांगू शकतो बघा, इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी म्हणा किंवा बॉटनी म्हणा. क्लिअर आहे का? बायोलॉजी म्हणलं तरी करेक्ट आहे, बॉटनी म्हणलं तरी करेक्ट आहे. इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of कशाचा स्टडी करायचं बघा. सगळ्यात फर्स्ट पॉईंट कुठला, कॅरेक्टरायझेशन. सेकंड काय लक्षात ठेवणार तुम्ही, आयडेंटिफिकेशन. कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन. थर्ड पॉईंट काय आपला, नॉमेनक्लेचर. आणि लास्ट पॉईंट काय आहे, क्लासिफिकेशन. काय म्हणलं, इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन इज कॉल्ड टॅक्झॉनॉमी. क्लिअर आहे का सगळ्यांना? कोणाला टॅक्झॉनॉमी म्हणायचं? मग हे हाय असं ह्या सिक्वेन्सनच लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायचं आपण CICN ह्या सिक्वेन्सनं पण लक्षात ठेवू शकतो, पण आपल्याला इथं लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे की कॅरेक्टरायझेशन केल्यानंतर आपण त्या ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन करणार, नंतर नॉमेनक्लेचर करणार आणि लास्टला क्लासिफिकेशन करणार. जोपर्यंत आपण त्या ऑर्गॅनिझमचं नॉमेनक्लेचर करत नाही तोपर्यंत क्लासिफिकेशन करू शकत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन मधली फर्स्ट स्टेप कुठली असायला पाहिजे, कॅरेक्टरायझेशन. ऑर्गॅनिझमची वेगवेगळे कॅरेक्टरचा स्टडी केल्याशिवाय आपण त्या ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकत नाही किंवा त्याचं नॉमेनक्लेचर करू शकत नाही किंवा त्याचं क्लासिफिकेशन करू शकत नाही. मग फर्स्ट स्टेप काय आहे, कॅरेक्टरायझेशन. सेकंड स्टेप आयडेंटिफिकेशन, थर्ड नॉमेनक्लेचर आणि लास्ट काय, क्लासिफिकेशन. आणि टॅक्झॉनॉमीला लक्षात ठेवायचं कसं, CICN ह्या ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग आता बघा, ही टर्म टॅक्झॉनॉमी कोणी दिली किंवा फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग सगळ्यात फर्स्ट पॉईंट, टर्म टॅक्झॉनॉमी गिवन इज गिवन बाय सायंटिस्ट. त्या सायंटिस्टचं नेम आहे AP D कॅन्डोली. पूर्ण नाव काय, AP D कॅन्डोली. आपल्याला लक्षात फक्त काय ठेवायचं, D कॅन्डोली. कुठल्या सायंटिस्टने टॅक्झॉनॉमी टर्म दिली, D कॅन्डोली. आता सेकंड पॉईंट इथे काय लक्षात ठेवायचं, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण, फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी कोण. काय इम्पॉर्टंट पॉईंट, फादर ऑफ, हे आपल्या एनसीईआरटी दिलं नाही फादर ऑफ, परंतु नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळे आपल्याला करणं गरजेचं आहे. फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी
मॉडर्न टॅक्झॉनॉमी ज्युलियस हक्सले. काय नाव आहे? ज्युलियस व्हॉन हक्सले. आपण फक्त काय लक्षात ठेवायचं? ज्युलियस हक्सले. ते आहे का? बघा आतापर्यंत आपण काय शिकलो? डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. डायव्हर्सिटी म्हणजे काय शिकलो? डायव्हर्सिटी कशाला म्हणायचं हे शिकलो. काय शिकलो? डायव्हर्सिटीची डेफिनेशन. The total number of living organism present on earth is called diversity. नेक्स्ट बघितले किती टाइपच्या स्पीशीज या अर्थवरती प्रेझेंट आहेत किंवा नंबर ऑफ स्पीशीज या अर्थवरती किती आहे, तर किती आहे? 1.7 to 1.8 मिलियन ऑफ स्पीशीज. नंतर आपण टॅक्झॉनॉमी बघितलं. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय बघितलं? तर इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन इज कॉल्ड टॅक्झॉनॉमी. नंतर बघितलं आपण टर्म टॅक्झॉनॉमी कोणत्या सायंटिस्टने दिली, तर कोणत्या सायंटिस्टने दिली? डी कॅन्डोली. नंतर बघितलं फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी. कोण आहे फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी? ज्युलियस हक्सले. आता एवढं जर क्लिअर असेल तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण नेक्स्ट पॉइंटला डिस्कस करूया. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? तर सिस्टमॅटिक्स. म्हणजे जसं आपण बघितलं टॅक्झॉनॉमी मध्ये कशाचा स्टडी केला जातो? कशाचा केला जातो? CICM म्हणजे कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर. परंतु लक्षात कसं ठेवायचं? कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. प्लस सिस्टमॅटिक्स मध्ये काय केलं जातं? ह्या टॅक्झॉनॉमिक जे आपण बघितलं होतं, ज्या 4 गोष्टींचा अभ्यास केला होता, त्या टर्मचा तर अभ्यास केला जाणारच. प्लस अजून एक एक्स्ट्रा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं इव्होल्युशनरी स्टडी किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम. हे तर आपण कशाचा स्टडी करणार आहे? स्टडी ऑफ CICM म्हणजे काय? कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर प्लस इव्होल्युशनरी रिलेशनशिप. काय लक्षात ठेवणार? प्लस इव्होल्युशनरी रिलेशनशिप. आता इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय बघा? तर बघा फिशेस पासून कोण तयार झालं? फिशेस पासून अँफिबियन्स तयार झालं. अँफिबियन्स पासून रेप्टाइल्स, रेप्टाइल्स पासून बर्ड्स, बर्ड्स पासून मॅमल्स. ही काय? इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम कसा कसा इव्हॉल्व होत गेला त्याला काय म्हणायचं? इव्होल्युशनरी रिलेशनशिप. क्लिअर आहे का? आता ह्याची आपण प्रॉपर डेफिनेशन बघायचं, जशी आपण टॅक्झॉनॉमीची बघितली होती. आता ह्याची डेफिनेशन काय सांगणार बघा? काय लिहिणार आता आपण? ह्याची काय बघणार? डेफिनेशन. काय सांगणार? इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी म्हणा किंवा बॉटनी म्हणा, दोन्ही क्लिअर आहे. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of आता कशा आता हे सगळं लिहायची गरज नाही, तर फक्त एकच पॉइंट लिहायचा, which deals with study of evolutionary relationship between ऑर्गॅनिझम अँड देअर इन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंट मधलं जे इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे त्यालाच काय म्हणायचं? आपण सिस्टमॅटिक्स म्हणायचं. काय आपण डेफिनेशन सांगणार? इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर इन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम आणि त्याचे इन्व्हायरमेंट बद्दल मधलं जे रिलेशनशिप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सिस्टमॅटिक्स म्हणणार. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग काय आपण सिस्टमॅटिक्स म्हणजे काय सांगितलं? इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर इन्व्हायरमेंट इज कॉल्ड सिस्टमॅटिक्स. इज कॉल्ड काय लिहिणार तुम्ही? सिस्टमॅटिक्स. क्लिअर आहे का सगळ्यांना? सिस्टमॅटिक्स कुणाला म्हणायचं? क्लिअर आहे. आता नंतर बघा हे सिस्टमॅटिक्स जे शब्द आहे, सिस्टीम ऍक्च्युअली सिस्टमॅटिक मध्ये शब्द कुठला आहे? तो सिस्टिमा. सिस्टिमा म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच काय? सिस्टिमा. म्हणजे सिस्टमॅटिक जो वर्ड होता हा वर्ड एका बुक मधून घेतला होता. त्या बुकचं नाव आहे सिस्टिमा नेचर किंवा सिस्टिमा नेचुरी. तुम्हाला काय वाचायचं ते वाचा. क्लिअर आहे का? कुठल्या बुक मधून घेतला होता? आता आपण सेंटेन्स कसं लिहिणार बघा? द वर्ड सिस्टमॅटिक given from book Systema Nature. किंवा तुम्हाला याला काय वाचायचं तेव्हा नेचर म्हणता तरी चालतंय. कुठलं फक्त बुकचं नाव माहित असणं गरजेचं आहे. आणि हे बुक ज्या सायंटिस्टनं रिटर्न केलं त्या सायंटिस्टचं नाव आहे कॅरलस लिनियस. काय म्हणलं आपण? द वर्ड सिस्टमॅटिक गिवन फ्रॉम द बुक सिस्टिमा नेचर रिटन बाय कॅरलस लिनियस. क्लिअर आहे का सगळ्यांना? सिस्टमॅटिक नेचर नावाचं बुक होतं ते कोणी लिहिलं? कॅरलस लिनियसनं. आणि त्या बुक मधून हा सिस्टमॅटिक शब्द घेतलेला आहे. क्लिअर आहे का? जसं आपण मगाशी फादर ऑफ टॅक्झॉनॉमी बघितलं होतं, कोण होतं फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी? ज्युलियस हक्सले. तसं आता इथं बघायचं फादर ऑफ सिस्टमॅटिक्स. कोण बघायचं? फादर ऑफ
सिस्टमॅटिक्स. आता हे लक्षात ठेवणं सोपं आहे. फादर ऑफ सिस्टमॅटिक्स कोण आहे? तर कॅरलस लिनियसच आहे. कोण आहे? कॅरलस लिनियस. का सगळ्यांना सिस्टमॅटिक बद्दल आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. फर्स्ट काय सिस्टमॅटिक मीन्स काय? इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट मीन्स काय? सिस्टमॅटिक्स. नेक्स्ट द वर्ल्ड सिस्टमॅटिक्स गिवन फ्रॉम बुक सिस्टम ऑन नेचर रिटन बाय कॅरलस लिनियस. एका पॉईंट मध्येच मी सगळं सांगितलं. आणि लास्ट पॉईंट काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? फादर ऑफ सिस्टमॅटिक इज कॅरलस लिनियस. क्लिअर आहे का सगळ्यांना? याचा स्क्रीनशॉट मारा. आता नेक्स्ट पॉईंट आपण काय बघायचा? जे आपण टॅक्झॉनॉमी मध्ये कुठल्या कुठल्या 4 टर्म बघितले, सगळ्यात पहिले काय बघितले होते? कॅरेक्टरायझेशन, नंतर आयडेंटिफिकेशन, नंतर नॉमेनक्लेचर आणि नंतर क्लासिफिकेशन. तर ह्या ज्या पहिल्या 2 टर्म होत्या कॅरेक्टरायझेशन आणि आयडेंटिफिकेशन, हे जे आपल्या एनसीईआरटीत एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला बघायची गरज नाही. परंतु नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन आपल्या एनसीईआरटी मध्ये डीप मध्ये दिले. आपण नेक्स्ट पॉईंट आता कुठला सुरू करायचा? नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे का सगळ्यांना? त्याचा स्क्रीनशॉट मारा. आपण नेक्स्ट नॉमेनक्लेचरला सुरू करू. 3. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट कुठला पाहणार आहोत? नॉमेनक्लेचर. आपण टॅक्झॉनॉमी मध्ये 4 पॉईंट्स बघितले होते. पहिला कुठला बघितला होता? कॅरेक्टरायझेशन, सेकंड आयडेंटिफिकेशन, थर्ड नॉमेनक्लेचर आणि फोर्थ क्लासिफिकेशन. त्यातला आपल्याला कुठला पॉईंट डिस्कस करायचा आहे? नॉमेनक्लेचर. त्या नॉमेनक्लेचर डिस्कस करण्याआधी मी तुम्हाला कॅरेक्टरायझेशन आणि आयडेंटिफिकेशनची थोडीफार इन्फॉर्मेशन सांगतो. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय? समजा एखादा पर्टिक्युलर अननोन ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे आपण त्याचं अजून नेमिंग केलं नाही, म्हणजे आपल्यासाठी अननोन आहे. मग अननोन ऑर्गॅनिझमची कॅरेक्टर स्टडी करायची. कॅरेक्टर स्टडी करायची म्हणजे काय? म्हणजे सगळ्यात पहिलं बघा, तो ग्रीन आहे का नॉन ग्रीन आहे, हे त्याचं कॅरेक्टर झालं. दुसरं, तो मुव्हिंग आहे का नॉन मुव्हिंग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लोकोमोशन होते का होत नाही. नंतर त्याच्यानंतर आपण बघायचं ॲटोट्रॉप आहे का हेट्रोट्रॉप. असे वेगवेगळ्या त्याच्या कॅरेक्टरचा स्टडी केल्यानंतर आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. जोपर्यंत आपण कॅरेक्टरचा स्टडी करणार नाही तोपर्यंत आपण त्याला आयडेंटिफाय करू शकत नाही, आणि जोपर्यंत आयडेंटिफाय करणार नाही तोपर्यंत आपण नॉमेनक्लेचर करू शकत नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता आपण इथं कन्सिडर करायचं, आपण जो ऑर्गॅनिझम आपल्याला सापडलाय त्याचं आपण कॅरेक्टरायझेशन केले, आयडेंटिफिकेशन केले. आता आपल्याला काय करायचं आहे? नॉमेनक्लेचर करायचं. त्याला नावं ठेवायचे, त्याचं नाव ठेवायचं, नामकरण करायचं त्याचं. क्लिअर आहे? मग सगळ्यात पहिला आपल्याला क्वेश्चन हा पडायला पाहिजे, व्हाय नॉमेनक्लेचर इज नेसेसरी. नॉमेनक्लेचरची गरज का पडली? का गरज पडली? बघा, आता समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे किंवा एखादा स्पीसीज आहे, त्याला वेगवेगळ्या आपण पर्टिक्युलर एरियामध्ये गेले त्याचं वेगवेगळं नाव असणार आहे, वेगवेगळे नेम असणार आहे त्याचं. बरोबर आहे? मग या जगावरती म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती त्याला एकाच नावानं ओळखलं जावं, त्यासाठी आपल्याला काय केलं? नॉमेनक्लेचर ही सिस्टीम काढण्यात आली. क्लिअर आहे का काढण्यात आली? मराठीत समजले तुम्हाला? देर इज अ नीड टू स्टँडर्डाइज द नेमिंग. नेमिंगला स्टँडर्डाइज करण्याची गरज आहे. मग कसं स्टँडर्डाइज करायचं? सच दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज नोन बाय द सेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे एका ऑर्गॅनिझमचं पर्टिक्युलर नेम जे आहे ते वर्ल्ड मध्ये कुठेही जावा तेच नेम असायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण जर मँगो घेतला तर आपण मध्ये इंग्लिशमध्ये त्याला मँगो म्हणतोय, मराठीत आंबा म्हणतोय. म्हणजे एक पर्टिक्युलर स्टँडर्डाइज्ड नेम असायला पाहिजे की जगाच्या पृथ्वीतलावरती तर कुठल्याही जावा, कुठल्याही शहरात जावा, आपण त्याला एकाच नावाने ओळखायला पाहिजे. मग ते नाव त्याचं कुठलं असणार आहे? सायंटिफिक नाव किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा त्याला आपण बायोलॉजिकल नेम म्हणणार आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग ते नाव काय? मॅन्झिफेरा इंडिका. क्लिअर आहे? आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे, जे नेमिंग आहे ते प्लांटचं नेमिंग कशाच्या अकॉर्डिंग केलं जातं, ॲनिमलचं नेमिंग कशाच्या अकॉर्डिंग केलं जातं, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग प्लांट्स नेमिंग आपल्याला देतील तर प्लांट्स नेमिंग इज डन अकॉर्डिंग टू ICBN. ICBNचा लॉंग फॉर्म जास्त करून नेटला विचारलं होतं. ICBN म्हणजे काय? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. काय म्हणलं मी? ICBN म्हणजे काय? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. आता बघा नीटला क्वेश्चन येतो ICBN स्टँड्स फॉर किंवा ICBN कोड्स फॉर. त्यास आपल्याला इथं ऑप्शन काय दिला जातो? पहिला ऑप्शन असतो इंडियन कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. कळलं? हे करेक्ट आहे का? तर इनकरेक्ट आहे. ते इंडियनच्या ठिकाणी काय पाहिजे? तो इंटरनॅशनल. आणि दुसरा कन्फ्युजिंग ऑप्शन काय असतो? इंटरनॅशनल कोड फॉर बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर. मग इथं बॉटनिकलच्या ठिकाणी काय दिलेलं असते? बायोलॉजिकल. आपण एनसीईआरटी मध्ये ती लाईन रट्टा मारलेली असते, ICBN स्टँड्स फॉर इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे आपल्याला बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर सुद्धा बॉटनिकल नॉमेनक्लेचर वाटतं, आणि आपण घाईघाईत काय करतो? तोच ऑप्शन टिक करतो. मग आपलं काय होणार? हातची 5 मार्क जाणार, 4 तर जाणारच, प्लस निगेटिव्ह 1 होणार, म्हणजे 5 मार्क हातचे जाणार. त्यासाठी आपल्याला केअरफुल कुठल्या वर्डला लक्ष देणं गरजेचं आहे. एक म्हणजे इंटरनॅशनल आणि दुसरा कुठला? बॉटनिकल. इंटरनॅशनलच्या ठिकाणी इंडियन दिलं तरी रॉंग आहे आणि बॉटनिकलच्या ठिकाणी बायोलॉजिकल दिलं तरी रॉंग आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता नेक्स्ट बघा, ॲनिमल्स नेमिंग. जसं आपण प्लांटचं नेमिंग कोणाच्या अकॉर्डिंग केलं? ICBNच्या. तसं ॲनिमलचं नेमिंग कोणाच्या अकॉर्डिंग करायचं? तर ICZN. आय म्हणजे काय? इंटरनॅशनल. ते इथं पण लिहितो बघा, इंटरनॅशनल कोड फॉर
झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे का? प्लांटचं नेमिंग कोण करणार? बॉटनिकल नॉमेनक्लेचर. आणि ॲनिमल्सचं नेमिंग कोण करणार? झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे सगळ्यांना? नॉमेनक्लेचर मध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं? नॉमेनक्लेचरची का गरज पडली? का पडली? देयर इज नीड टू स्टँडर्डाइज द नेमिंग सच दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम नोन बाय द सेम नेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. क्लिअर आहे का सगळ्यांना? नंतर काय बघितलं? प्लांट्स नेम इज डन अकॉर्डिंग टू ICBN. ICBN स्टँड्स फॉर इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. नंतर काय बघितलं? ॲनिमल्स नेम काय बघितलं? ॲनिमल्स नेमिंग इज डन अकॉर्डिंग टू ICZN. ICZN चं लॉंग फॉर्म काय? ICZN स्टँड फॉर इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता नंतर बघायचं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. इथपर्यंत आपण बघितल्यानंतर जी नेक्स्ट सिस्टीम होती ती कुठली होती? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता या नावातच सगळं आहे, जे डेफिनेशन हिच्या नावातच आहे. बाय ह्या शब्दाचा अर्थ असतो दोन. डाय म्हणा किंवा बाय म्हणा, या दोन्हीचा अर्थ काय असतो? दोन. नॉमियल म्हणजे नेम. मग असं नेमिंग सिस्टीम की ज्याच्यामध्ये दोन नाव असायला पाहिजे, दोन कॉम्पोनंट असायला पाहिजे. क्लिअर आहे का? ते दोन कॉम्पोनंट कुठला असणार आहे? एक असणार आहे जेनेरिक नेम आणि दुसरा असणार आहे स्पेसिफिक इपिथेट. म्हणजे ज्या नावामध्ये जेनेरिक नेम स्पेसिफिक इपिथेट असं दोन कॉम्पोनंट आहेत त्या नावाला काय म्हणायचं? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मध्ये डेफिनेशन आपण काय सांगणार? द नेम कंटेन्स टू कॉम्पोनंट्स, जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक इपिथेट. दिस प्रोसेस ऑफ नॉमेनक्लेचर इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर. क्लिअर आहे का सगळ्यांना? त्या नेमिंग मध्ये काय असायला पाहिजे? दोन कॉम्पोनंट असायला पाहिजे. म्हणजे कोण कोण? जेनेरिक नेम असायला पाहिजे आणि स्पेसिफिक इपिथेट असायला पाहिजे. क्लिअर आहे? नंतर बघा, नेमिंग गिवन बाय कॅरोलस लिनियस. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज गिवन बाय कॅरोलस लिनियस. एक लक्षात ठेवा, कॅरोलस लिनियस सायंटिस्ट आला आपल्याला पहिला शब्द आठवला पाहिजे दोन. कारण कॅरोलस लिनियस सायंटिस्टचा असं आपण लक्षात ठेवा, ऍक्च्युअली फॅक्ट नाही. कॅरोलस लिनियस सायंटिस्टचा आवडता आकडा कुठला? आवडता नंबर कुठला? 2. कारण का? त्याचं ऍक्च्युअली नाव काय होतं कॅरोलस लिनियसचं? कार्ल वॉन लिनियस. 3 अक्षर नाव होतं, पण याला आवडतं किती नंबर? 2. म्हणून यानं आपलं नाव सुद्धा 2 अक्षर केलं. कुठलं? कॅरोलस लिनियस. नंतर बायनॉमियल नॉमेनक्लेचर सुद्धा कोणी दिलं? कॅरोलस लिनियसनं. आणि 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन सुद्धा कोणी दिली? कॅरोलस लिनियसनं. क्लिअर आहे? म्हणजे यानं जेवढं काय शोध लावलं ते सगळं 2 नंबर मध्येच लावलं. म्हणून आपण लक्षात ठेवायचं कॅरोलस लिनियसचा आवडता नंबर कुठला आहे? 2. क्लिअर आहे का सगळ्यांना? नंतर इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मग रूल्स बघायचे. मग आता सगळ्यात पहिलं बघा, जी बायनॉमियल नॉमेनक्लेचर असतात ती प्रिंटेड असतात इटॅलिक्स मध्ये आणि त्यांचा ओरिजिन असतो लॅटिन. तर लक्षात घ्या, लॅटिन ही लँग्वेज डेड लँग्वेज आहे, अस्तित्वात लँग्वेज नाही. आणि ती अस्तित्वात नसल्यामुळे त्याची कॉन्ट्रोवर्सी कुठंच नसणार आहे. जी लँग्वेज अस्तित्वात आहे त्याचं आता समजा मराठी बघा, आता इथं वेगवेगळ्या पर्टिक्युलर एरियामध्ये गेलं मराठीची वेगवेगळी टून असते, वेगवेगळी म्हणजे मराठीत सुद्धा वेगवेगळे शब्द वापरले जातात. क्लिअर आहे का? म्हणजे आपण जर इथे इंग्लिश जर लँग्वेज घेतली असती, इंग्लिश लँग्वेज सुद्धा कॉन्ट्रोवर्सी आली असती. परंतु ती अशी लँग्वेज आहे की डेड लँग्वेज आहे, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी येणारच नाही. क्लिअर आहे? मग काय प्रिंटेड कसे असायला पाहिजे? इटॅलिक्स. इटॅलिक्स म्हणजे असं तिरकं, म्हणजे समजा मी माझं नाव लिहितो अशी तिरकी लिपी म्हणजे इटॅलिक्स लिपी. क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि त्यांचा ओरिजिन कसं आहे? लॅटिन. इथं उलट होऊ द्यायच नाही. ओरिजिन इटॅलिक्स आणि प्रिंटेड इन लॅटिन असं होऊ द्यायच नाही. प्रिंटेड इटॅलिक्स आणि ओरिजिन कसा पाहिजे? लॅटिन. नेक्स्ट पॉईंट काय बघा, जे नेम असणार आहे त्याचा फर्स्ट वर्ड असायला पाहिजे जीनस आणि सेकंड वर्ड असायला पाहिजे स्पीशीज. कळलं? जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक इपिथेट. कळलं? थर्ड पॉईंट, फर्स्ट नेम कंटेन्स जेनेरिक नेम अँड सेकंड नेम इज स्पेसिफिक इपिथेट. नेक्स्ट चौथा पॉईंट काय बघा, जर ते इटॅलिक्स मध्ये प्रिंटेड नसेल, हँड रिटन असेल तर काय करायचं? जर ते हँड रिटन असेल तर त्याला सेपरेटली अंडरलाईन करायचं. मग समजा एक्झाम्पल आपण बघूया, मँगोचं काय नाव आहे? मँजिफेरा इंडिका. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता मी काय हे इटॅलिक्स मध्ये लिहिलंय का? नाही, हँड रिटन आहे. मग मला ह्याला काय करायला पाहिजे? अंडरलाईन करायला पाहिजे. मग असं अंडरलाईन करून चालणार नाही. इथं काय शब्द वापरलाय? सेपरेटली अंडरलाईन्ड. सेपरेटली अंडरलाईन्ड म्हणजे जीनसला सेपरेट अंडरलाईन करायचं आणि स्पीशीजचा सेपरेट अंडरलाईन. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग आता हे करेक्ट आहे. आणि हे सेपरेटली अंडरलाईन काय करतं? काय डिनोट करतं? तर हे सेपरेटली अंडरलाईन डिनोट करतं की ह्या वर्डचं कुठला ओरिजिन आहे? लॅटिन ओरिजिन आहे किंवा हे कुठच्यामध्ये प्रिंटेड आहे? इटॅलिक्स मध्ये प्रिंटेड आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? तर लास्ट पॉईंट बघा, स्टार्टिंग लेटर ऑफ जीनस इज कॅपिटल अँड स्पीशीज इज स्मॉल. जीनसचं नेहमी स्टार्टिंग लेटर कॅपिटल असायला पाहिजे आणि स्पीशीजचं स्मॉल असायला पाहिजे. आता बघा, इथं जर मी असं आय लिहिलं तर हे चुकलं. क्लिअर आहे का? हे आय नेहमी काय असायला पाहिजे? स्मॉल असायला पाहिजे. इथलं एम नेहमी काय असायला पाहिजे? कॅपिटल असायला पाहिजे. क्लिअर आहे का सगळ्यांना? आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं? शॉर्ट मध्ये रिव्हिजन करूया. सगळ्यात पहिलं बघितलं आपण बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी किंवा डायव्हर्सिटी म्हणा. डायव्हर्सिटी म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन अर्थ. मग किती नंबर ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत किंवा किती नंबर ऑफ स्पीशीज अर्थवरती प्रेझेंट आहेत? 1.7 to 1.8 मिलियन. क्लिअर आहे सगळ्यांना? नंतर आपण काय बघितलं? टॅक्झॉनॉमी. मग टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन इज कॉल्ड टॅक्झॉनॉमी.
टर्म टॅक्झॉनॉमी इज गिवन बाय A.P.D. कॅन्डोले. फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी ज्युलियस ऑन हक्सले. इथपर्यंत आपण टॅक्झॉनॉमी बघितलं. नंतर आपण काय डिस्कस केलं, सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्सचे डेफिनेशन काय, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी किंवा बॉटनी. इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट इज कॉल्ड सिस्टमॅटिक्स. नंतर आपण काय बघितलं, सिस्टमॅटिक वर्ड गिवन फ्रॉम बुक सिस्टिमा नेचर रिटन बाय कॅरलस लिनियस. क्लिअर आहे. नंतर आपण काय बघितलं, फादर ऑफ सिस्टमॅटिक. फादर ऑफ सिस्टमॅटिक कोण, कॅरलस लिनियस. नंतर आपण काय केलं, जे आपण टॅक्झॉनॉमी मध्ये ज्या 4 टर्म बघितल्या होत्या, क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर, त्यातल्या नॉमेनक्लेचरला सुरुवात केली. ती नॉमेनक्लेचरला सुरुवात करण्याआधी आपण थोडंसं कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. नंतर आपण काय बघितलं, व्हाय नॉमेनक्लेचर इज नेसेसरी. नॉमेनक्लेचर का नेसेसरी आहे, का नेसेसरी आहे, तर नेमिंगला स्टँडर्डाइज करायचं आणि this need to standardize the naming. And next point काय, such that particular organism known by same name all over the world. एकाच नावानं जगात कुठेही जरी गेला तरी त्या ऑर्गॅनिझमला किंवा त्या स्पीसीजला ओळखलं जावं, त्याच्यासाठी काय केलं, नॉमेनक्लेचर केलं. क्लिअर आहे. नंतर आपण काय बघितलं, प्लांटचं नॉमेनक्लेचर कोणी केलं, ICBN म्हणजे कोणी, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. आणि अॅनिमलचं नेमिंग कोणी केलं, ICZN म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. नेक्स्ट पॉईंट आपण काय बघितला, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे डेफिनेशन काय, ज्या नेम मध्ये 2 कॉम्पोनंट असणार आहेत, एक जिनरिक नेम असणार, दुसरं स्पेसिफिक इपिथेट असणार आहे, त्या नेमिंगला काय म्हणायचं, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. नंतर बघितलं, बायनॉमियल नॉमेनक्लेचर कुठल्या सायंटिस्टने दिलं, तर कुठल्या सायंटिस्टनं, कॅरलस लिनियस. आणि लास्ट पॉईंट आपण काय बघितला, रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. रूल्स काय, प्रिंटेड इटॅलिक्स मध्ये असायला पाहिजे, त्याचं ओरिजिन लॅटिन असायला पाहिजे. नेक्स्ट त्याचं फर्स्ट नेम जे असेल ते जीनस असायला पाहिजे आणि सेकंड नेम स्पीसीज असायला पाहिजे. फोर्थ पॉईंट काय बघितला, first name of genus should be capital and first letter of genus should be capital and first letter of species should be small. Clear आहे. आणि लास्ट पॉईंट आपण काय बघितला, when काय बघितलं आपण, ह्यातला कुठला पॉईंट राहिला, when binomial nomenclature is hand written then separately underlined. आणि अजून एक एनसीईआरटीत खाली गेल्यानंतर एक पॉईंट दिलाय. काय पॉईंट दिलाय बघा, जर आपल्याला सायंटिस्टचं नेम लिहायचं असेल आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये, तर काय केलं जातं, स्पेसिफिक इपिथेट नंतर सायंटिस्टचं नेम लिहिलं जातं आणि ॲब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये लिहिलं जातं. ॲब्रिव्हेटेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म. सायंटिस्ट, आता इथं 6वा पॉईंट तुम्ही काय लिहिणार, सायंटिस्ट नेम रिटन आफ्टर स्पेसिफिक इपिथेट इन ॲब्रिव्हेटेड फॉर्म. क्लिअर आहे का सगळ्यांना. काय 6वा पॉईंट लिहिणार, इथं दिसत असेल तर मी लिहितो, तुम्हाला दिसतंय का बघा. काय लिहिणार मी 6वा पॉईंट बघा, सायंटिस्ट किंवा ऑथर किंवा सायंटिस्ट. ऑथर म्हणजे कोण, ज्यानं जे स्पीशीज शोधून काढले त्याला आपण ऑथर म्हणणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही आता दिसत नाही शक्यतो, मी तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर तसं मला कमेंट करा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये PDF पाठवतो नोट्सच्या. क्लिअर आहे. मग काय पॉईंट घेणार तुम्ही, सायंटिस्ट नेम किंवा ऑथर्स नेम रिटन आफ्टर स्पेसिफिक इपिथेट इन ॲब्रिव्हेटेड फॉर्म. म्हणजे कसं बघा, तर ही मॅन्जिफेरा इंडिका लिहिले की नाही, ही पूर्ण नाव नाही ऍक्च्युली याचं मँगोचं. ऍक्च्युली त्याचं पूर्ण नाव आहे मॅन्जिफेरा इंडिका लिन. क्लिअर आहे का, LINN. त्याला अंडरलाईन करायची गरज नाही. मग मँगोचं परफेक्ट नेम काय असणार आहे, मॅन्जिफेरा इंडिका लिन. आणि ही लिन काय दर्शवतं, तर ह्या मॅन्जिफेरा इंडिकाला कोणी शोधून काढले, कॅरलस लिनियस. आता कॅरलस लिनियसचा आपण ॲब्रिव्हेटेड फॉर्म काय लिहिला, लिन. क्लिअर आहे का सगळ्यांना. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.